कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील नेरुळ परिसरात निवडणूक पथक आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 2.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि मतदारांची छायांकित यादी जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चौकशी करण्यात येते आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू आहे। मतदारांना प्रलंबित दाखवण्यासाठी या रकमेचा आणि यादीचा गैरवापर होणार होता का या दिशेने तपास सुरू आहे। नेरुळमधील संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच पथकाने छापा टाकला। जप्त केलेल्या साहित्यामध्ये मोबाईल फोन आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा देखील समावेश आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस आणि भरारी पथके शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवत आहेत। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून जप्त केलेल्या रकमेचा नेमका स्रोत शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे। पोलीस प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। या प्रकरणाचा सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे।